हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपण जे नागपूर महानगरपालिकेचे जे नर्स परिचारिका याचे जे पदं निघले होते 52, त्याविषयी फॉर्म कसा भरायचा ते बघूया. ओके, तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं की नागपूर महानगरपालिका गुगलवर टाका. जसं टाकाल हे असा इंटरफेस ओपन होतो. त्यामध्ये NMC रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं तुम्ही. ओके, जसं तुम्ही NMC रिक्रुटमेंटवर क्लिक केलं की तुमचा एक दुसरा पेज ओपन होतो. जस्ट मिनिट. ओके, हा असा पेज ओपन होतो. याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये भरावी लागेल. ओके, जसं याच्यामध्ये सगळं वाचून घ्यायचं. आणि हे इम्पॉर्टंट म्हणजे गुगल क्रोम मोझिलावरच चालतं. ओके, आणि जे स्टार मार्क आहे ते मॅन्डेटरी तुम्हाला ते इन्फॉर्मेशन भरणं गरजेचं आहे. जसं की हे स्टार आहे. ओके, पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही सर्वात पहिलं केअरफुली रीड करा. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करा. सगळे जे इम्पॉर्टंट जे स्टार मार्कवाले कंटेंट आहे ते तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. ओके, आफ्टर दॅट सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ID आणि पासवर्ड मिळेल. ओके, त्याच्यानंतर तो ID पासवर्ड तुमचा रजिस्टर नंबर किंवा जे ईमेल ID टाकाल त्याच्यावर येतं. फीस तुम्ही पेड करायचं. एकदा पे केलेली फीस तुम्हाला मिळणार नाही परत. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं, जसं आता ही माझ्या नावाचं मी भरतो आहे. ओके, ठीक आहे. सो याच्यामध्ये आपलं नाव लिहा. ओके, वडिलांचं. आणि त्यानंतर ओके, त्याच्यानंतर हॅव यू नाव चेंज केलं तर येस करा, नाहीतर नो करा. डेट ऑफ बर्थ टाका तुम्ही. ओके, एज तुमची अशी येते. ओके, त्यानंतर याच्यामध्ये बघू शकता तुमचा ॲड्रेस, जेंडर, मोबाईल नंबर, कन्फर्म नंबर. ओके, त्याच्यानंतर ईमेल ID टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा 10वीचा जो नंबर आहे तो टाकायचा. पासिंग मंथ टाकायचं आहे तुम्हाला. ओके, मंथ अँड इयर टाकायचं. ओके, त्याच्यानंतर टेस्ट सेंटर तुम्हाला, तर बरेच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन होता की सर आम्हाला टेस्ट सेंटर मिळेल का. जसं आता समजा तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर कुठल्या सिटीमध्ये राहता ती सिटी तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. जसं आता समजा मी पुण्यात असतो तर मी पुणे पहिलं पसंती प्रिफरन्स मी पुण्याचं देणार. दुसरं जर पुणे सेंटर नसेल तर पुण्याच्या बाजूला कुठे आता. ओके, तर बघा आता सेकंड सेंटर जर चूज करायचं आहे मला, तर यामध्ये मी सेकंड सेंटर चूज करणार. ओके, तर याच्यामध्ये जर समजा पुणे जर नाही मिळालं तुम्हाला, ओके, दिस इज पुणे फर्स्ट, तर मी दुसरं सेंटर घेणार. तर याच्यामध्ये दुसरं सेंटर होऊ शकते की मी होऊ शकते इथे समजा सातारा, सांगली, जे पण तुमच्या जवळपास असेल. जसं सातारा घेऊ आपण. ओके, दुसरं सेंटर सातारा. ओके, तिसरं सेंटर तुमच्या आजूबाजूलाच घ्यायचं असेल तसं तुमच्या आजूबाजूच्या इथं घेऊ शकता तुम्ही, जिथे घ्यायचं आहे तुम्हाला तिथे. ओके, तिसरं पण तुम्हाला तिन्हीही सेंटर घेणं गरजेचं आहे. तिसरं मुंबई सिटी घेतो. ओके, त्यानंतर तुम्हाला असं टिक करायचं आहे आणि त्यानंतर जनरेट OTP करायचं. हे OTP आल्यानंतर ओके, हा तुमचा मोबाईल नंबर वर OTP येणार. तो OTP नंबर टाकायचा तुम्ही. नंतर तुमच्या नंबरवर OTP येणार. तो OTP नंबर टाकायचा तुम्ही. ओके, ठीक आहे. OTP सक्सेसफुली झाल्यानंतर इथे आय अग्री करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा नंबर पुन्हा टाकायचा आहे. जसं रिव्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या नावाच्या समोर पुन्हा एकदा असं एक इंटरफेस येतो. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव सगळं ओके आहे का, जन्मतारीख वगैरे ती टिक करायची आहे तुम्हाला. जसं की इथे तुम्ही सगळ्यांनी, जसं मी टिक करून घेणार. ओके, टिक केलं सगळ्यांनी. टिक केल्यानंतर इथे तुम्ही सबमिट करायचं. ओके, ओके, एकदा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस ह्या पद्धतीनं दिसेल. ओके, हे झालं. सेंटर पण दिसते. आता तुम्हाला अप्लाय पोस्ट करायची इकडे. ओके, तर बघतं तुम्हाला इथे दिसू शकतं. ओके, इथे अप्लाय पोस्ट. ओके, आणि हेल्प डेस्क वगैरे ॲप्लिकेशन डिटेल तुम्हाला इथे दिसेल. तसं आपण अप्लाय पोस्टला करूया. अप्लाय पोस्टला गेलं आहे. ओके, अप्लाय पोस्टला गेलेलं आहे. अप्लाय फॉर द न्यू पोस्ट. ओके, तर न्यू पोस्टला गेल्यानंतर आपण अशा पद्धतीचा एक इंटरफेस तुम्हाला अप्लाय दिसेल. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन. ओके, तर यामध्ये तुम्हाला इथे सगळं रीड करायचं. हे सगळे चारही गोष्टी तुम्हाला भरायच्या आहे सगळ्या 1 बाय 1. ओके, 1 2 3 4 5. ओके, डॉक्युमेंट अँड पेमेंट इथे करायचं आहे. ओके, आणि शेवटी प्रिंट करायचं ॲप्लिकेशनची. ओके, तर इथे निवड करायचं. जर कसं निवड करायचं बघा, हे निवड केलं ज्युनियर इंजिनियर. आता नर्स GNM. ओके, तशा पद्धतीने करायचं. पोस्ट कोड नर्सचा आलेला आहे. त्यानंतर हे सगळं असं ऑलरेडी तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे, ते सगळी इन्फॉर्मेशन येतं. ओके, आईचं नाव, वडिलांचं नाव याच्यामध्ये तुम्ही टाकायचं.
आईचं बाबांचं नाव टाकल्यानंतर जसं नॅशनॅलिटी महाराष्ट्राचं आहे का हे सगळं विचारतात. त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ओके, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, याच्या कार्यालयाच्या संस्थाचे नाव, म्हणजे जे पण ज्या डोमेसाईल सर्टिफिकेट असेल डोमेसाईल सर्टिफिकेट त्याच्यामध्ये हे करायचं. याच्यात काय म्हटलेलं आहे, संस्थाचे नाव. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता जसं आता तुमच्या डोमेसाईलवर ज्या कार्यालयाने या बर्थ सर्टिफिकेटवर जसं तुम्ही अगर नागपूरचे जन्मला असेल तर नागपूर महानगरपालिका, जर समजा एखाद्या गावात जन्मला असेल तर गावाचं नाव तुम्ही टाकू शकता. जसं की आता मी माझ्या गावाचं नाव टाकतो. ओके, ठीक आहे. ओके, मी डोमेसाईलच टाकतो. डोमेसाईल इज चांगलं राहील त्याप्रमाणे. ओके, त्याच्यानंतर त्या पद्धतीनं आम्ही हे टाकले. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तेच सेम तारखेत ज्या तारखेला तुम्हाला सर्टिफिकेट मिळते आणि त्याच्यानंतर आहे दाखला. ओके, याच्यामध्ये डोमेसाईल नंबरसुद्धा टाकायचा इथे. ओके, त्याच्यामध्ये नंबर तुम्ही टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी हे करायचं आहे. जसं आता OBCच्या जागा नाही आहे. ओके, बट आता OBCच्या जागा नाही आहे तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही ओपनमधून फॉर्म भरायचा. जसं की आता मी ओपनमधून फॉर्म भरणार. ओके, ठीक आहे. ओपनमध्ये आता बघा याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच लोकांना हे येतं की हे बाबा सर काय SCच्या जागा नाही आहेत. ओके, सर SCवाले कॅन्डिडेट आणि OBCचे जे कॅन्डिडेट आहे यांनी कशातून फॉर्म भरायचा, याच्यातून ओपनमधून फॉर्म भरायचा. ओके, लक्षात ठेवा OBC आणि SCचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी. ओके, बाकी आपापल्या कॅटेगरीमध्ये जागा असेल त्याच्यातून फॉर्म भरू शकता. SC BC म्हणजे जे मराठा आरक्षण. ओके, जे मराठा टोटली फक्त मराठा जे कॅन्डिडेट आहे ज्यांच्याकडे मराठा जे ओपन होते पूर्वीचे. ओके, तो नाव गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांना SC BC हा एक नवीन प्रवर्ग दिलेला आहे. आणि EWS सगळ्यांना माहिती आहे की जे ओपन कॅटेगरीचे लोक होते. ओके ओके ओपन कॅन्डिडेट होते म्हणजे आणि त्यांचे जे EWS सर्टिफिकेट म्हणजे इकॉनॉमिकल विकर क्लास म्हणतात, ज्यांची इकॉनॉमिकल फायनान्शियल कंडिशन बरी नव्हती अशा लोकांनी सुद्धा EWS असं एक प्रवर्ग होता, तर ते तो फॉर्म भरू शकता. तर आपण आता ओपनमध्ये भरू. ओके, ठीक आहे. OBCच्या जागा नाही आहे तर आपण ओपन भरायचं. ओपन भरल्यानंतर ओके त्यानंतर तुम्हाला विजिबल मार्क आयडेंटिफिकेशन म्हणजे तुमच्या शरीरावर मोल ऑन द आय, मोल ऑन द, तुम्हाला जे लिहायचं आहे तीळ वगैरे असेल कुठे काय वगैरे तर तो लिहू शकता. कुठे काही लागलेलं वगैरे असेल डोळ्याच्या आजूबाजूला डोक्यावर वगैरे जसं विजिबल दिसणाऱ्या गोष्टी हातावर चेहऱ्यावर ओके मानेवर वगैरे त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. त्यानंतर डू यू हॅव पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर, ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर, वोटर ID असेल तर वोटर IDचा नंबर हे करायचं. पासपोर्ट असेल तर पासपोर्टचा नंबर, ओके, पासबुक असेल तर पासबुक. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरायचे. ओके, एक मिनिमम एकच भरायची गरज आहे याच्यामध्ये, असं काही प्रॉब्लेम नाही बघायच्यातले. मिनिमम 1 आयडेंटिटी प्रूफ मॅन्डेटरी. ओके ओके तर एक जे आहे ते फॉर्म भरायचं याच्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये हे करायचं. ओके, जसं की आता मी पुढे जाण्यासाठी आपण पॅन कार्डचा नंबर भरून टाकू. ओके, आता तो डाटा सेव्ह झाला. त्यानंतर तुम्हाला दुसरा इंटरफेस येतो. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही आता ही इन्फॉर्मेशन पूर्ण भरायची. ओके, प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, काय एक सर्व्हिसमॅन आहात का, ओके, ह्या पद्धत खेळाडू आहात का, हे सगळी इन्फॉर्मेशन भरायची, सेव्ह करायचं, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट तुम्ही मग कम्युनिकेशन डिटेलला जाता. ओके, सगळं एक एक फॉर्म भरला तुम्ही. ओके, एक फॉर्म भरला की तुम्ही पुढे जा. जे थर्ड इंटरफेस आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कम्युनिकेशन डिटेल, ओके, पत्ता वगैरे सगळा परमनंट ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे. ओके, आता कम्युनिकेशन झाल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल भरावं लागेल. ओके, क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही जायचं इथे. ओके, हां, इथे यस करायचं. ओके, सरळ इथे यस करा आणि खाली पूर्ण इन्फॉर्मेशन तुमची शाळेचं नाव ओके सगळं तुम्हाला 10वी 12वी आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन आहे का नर्सिंग काउन्सिलला ते टाकायचं यस म्हणून. ओके, तुम्ही डिप्लोमा ओके याच्यामध्ये डिप्लोमास लिहिलेलं आहे. ओके, डिप्लोमा. ओके, याच्यामध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न येणार की सर आमचं तर BSc नर्सिंगवाले जे कॅन्डिडेट आहेत. ओके, जे BSc नर्सिंगचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी इथे अदर सिलेक्ट करा. ओके, दॅट विल बी गुड. ओके, असं ओके डिप्लोमामध्ये एनी अदर. ओके, एनी अदरमध्ये गेलं याच्यामध्ये पूर्ण डिप्लोमाच येतो आहे. बट स्टील आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर BScवाले फॉर्म भरू शकता का. ओके, जसा 35,400चा जो हा पे लेवल आहे तो स्टाफ नर्सचा पे लेवल आहे. ओके, आणि इथे
मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी GNM म्हटलेलं आहे. तर मला वाटत नाही की आणि जे सेवा प्रवेश आहे ते GNM क्वालिफाईड पाहिजे असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये नर्स पदासाठी. ओके, बट BSc नर्सिंगसुद्धा झालं असेल तरी तुमच्या रिस्कवर तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, कारण मागं झटपीमध्ये बरेच वाद झाले याच्यावर. ओके, बट तुमच्या रिस्कवर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मला म्हणायचं आहे की तुम्ही फॉर्म भरा, कारण येणारी जे DMER आहे ओके याच्यासाठी तुमचं एक सराव होऊन जाणार तुमचा. ओके, सो डेफिनेटली तुम्ही फॉर्म भरायलाच पाहिजे. ओके, एनी अदर करा. ओके, याच्यामध्ये BSc नर्सिंग लिहून टाका. ओके ओके, याच्यामध्ये BSc नर्सिंग लिहू शकता. ओके, BSc नर्सिंग ह्या पद्धतीने तुम्ही लिहा याच्यामध्ये. ओके, मला कुठेही असं GNM आणि BScमध्ये दुधाभाव करायचा नाही आहे, बट असं वाटतं की बऱ्याच आता DMERमध्ये तुम्हाला माहिती आहे. ओके, स्टाफ नर्स हे पद होतं आणि DHSमध्ये सुद्धा होतं. इथे सुद्धा GNM ॲज वेल ॲज BSc एलिजिबल होतं. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही एनी अदर करून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ओके, आणि जे GNMवाले आहेत ओके ज्यांचं GNM झालेलं आहे त्यांनी डायरेक्टली इथे काय करायचं की डिप्लोमा करा. ओके, याच्यात ऑप्शन होतंच डिप्लोमाचं. ओके, डिप्लोमा तुमचा संस्था म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकला आहात. ओके, एनी अदर करा, काही करा, त्या कॉलेजचं नाव. ओके, तुमच्या कॉलेजचं नाव लिहायचं, नर्सिंग जिथून केलं तुम्ही, टक्केवारी. तर 4 इयर्सचे जे मार्क्स आहेत ओके त्याचा CGPA ग्रेड किंवा पर्सेंटेज लिहायचं. जर 4 वर्षाचे जसे जर 1200पैकी जर तुम्हाला जर केले एक 800 मार्क आले तर याचा कॅल्क्युलेशन करायचं. आता GNM असेल 3 इयर्सचं तर याच्यामध्ये 3 वर्षाचे मार्क समजा 800 असेल तर 800पैकी तुम्हाला जर 700 असेल तर असं करून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ऑप्टेन मार्क, मॅक्सिमम पर्सेंटेज किती आहे, पासिंगचं तुम्हाला इथे मंथ आणि इयर लिहायचं आहे. ओके, ठीक आहे. क्वालिफिकेशन याच्यामध्ये डिग्रीसुद्धा आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता की डिग्रीसुद्धा आहे. तर डिग्रीमध्ये तुम्ही इथे ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे त्यांनी इथे 2 मिनटं ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे म्हणजे GNM झालेलं आहे त्यांनी इथे फॉर्म भरायचा. ओके, आता डिग्रीची डिटेल ओके तर यामध्ये फक्त BSc लिहिलेलं आहे. ओके, इथे कुठेही नर्सिंग असा शब्द नाही आहे. ओके ओके, तर ओके, तर यामध्ये इथे तुम्ही इथे BSc नर्सिंग करू शकता. एकदा आय थिंक गेलं होतं. BSc नर्सिंग इथे लिहू शकता हाताने. BSc नर्सिंग, इन्स्टिट्यूशनचं नाव, पासिंग इयर, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि ज्यांचं GNM झालेलं आहे त्यांनी इथे डिप्लोमामध्ये तुम्ही इथे इन्फॉर्मेशन भरू शकता. ओके, ठीक आहे, कारण इथे फक्त BSc येतं बघा याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला. ओके, तर BSc तुमचं नर्सिंग असल्यामुळे तुम्ही इथे लिहू शकता, जसं की मी हाताने लिहिलेलं आहे. ओके, तुम्हाला समजून जाणार. ओके, इथे पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची. ओके, आणि त्यानंतर हा फॉर्म पुढे जातो. ओके, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स भरू शकता, अदरवाईज गरज नाही बाकीच्या पदांसाठी. जर समजा 2 किंवा 3 हॉस्पिटल झालं तर ॲड रो करायचा, जसं आता स्पेसिफाय कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम केलं. ओके, डेजिग्नेशन काय होतं, कुठून कुठंपर्यंत. ओके, जर पुन्हा समजा आता खंड असेल 1-2-3 महिन्याचा मग दुसऱ्या हॉस्पिटल तर मग ॲड रो करून तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, MSCIT सर्टिफिकेट असेल तर MSCIT सर्टिफिकेट असेल तर यस करा, नसेल तर नो करा, कारण जॉईनिंग नंतर तुम्हाला 2 इयर्स देतात, त्यामध्ये ते सर्टिफिकेट तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे सेव्ह अँड एक्झिट करू शकता. ओके, सेव्ह अँड एक्झिट करू शकता इथे. आणि शेवटी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता तिथे एवढी सगळी इन्फॉर्मेशन भरावं लागेल. डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला पे करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट झाल्यानंतर काय करायचं की जे ऑनलाईन प्रिंट येईल ते प्रिंट काढून ठेवायचे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. होप सो तुम्हाला काही डाऊट आले तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, आणि फटाफट फॉर्म भरू शकता. जर OBC कॅन्डिडेट असाल तुम्ही ओके आणि SC कॅन्डिडेट असेल तर यांची जागा नाही आहे तर यांना ओपनमधून फॉर्म भरायचा आहे. ओके, तुम्ही फिमेल असा की मेल असा तुम्ही ओपनमधून फॉर्म भरायचा. ओके, आता तुमच्यासाठी फक्त इथे 43 इयर्सपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जर समजा OBC आणि SCचा कॅन्डिडेट असेल आणि हा ओपनमधून फॉर्म भरत असेल तर हा फक्त 38 इयर्सपर्यंतच फॉर्म भरू शकतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ह्यासुद्धा गोष्टी ध्यानात ठेवा. ओके, चला लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.